ठाणे विभागीय ठाणे विभागाचे ते मेन आहेत दीपकजी पाटील आणि त्यांचा सन्मान आणि गोड आवाज आहे. खरं तर ते बोलत असताना तेव्हा असं वाटतं की आपण ऐकत राहावं. असे आमचे दीपक पाटील. एकही तारीख कुठेही शिल्लक नाही आहे. महिन्याच्या तारखा वाढवाव्या लागतील असे आमचे दीपक पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. आज गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. त्यानंतर आमचे दिनेश पाटील बंधू आमचे फेब्रुवारी महिन्याला एकटीची करावं लागेल. दिनेश बंधू खरं तर छत्रपतींचा भरपूर अभ्यास, जिथे जिथे सामाजिक उपक्रम असतील तिथे ज्यांची हजेरी असते ते आमचे बंधू. आणि 25 तारखेला ते उपसरपंच होणार आहेत. सगळे आपण रायगड समालोचकचे जेवढे समालोचक आहेत तेवढ्या सगळ्यांना पार्टी आहे. सत्यनारायणाची महापूजा आहे. तर आपल्याला सगळ्यांना तिथे जायचं आहे आणि बंधूंचा सन्मान इथे करण्यात येतो आहे. हरेशजी पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावर या. बंधू दिनेश बंधू एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. नेहमीच समाजामध्ये कसं चांगलं काय होईल याकडे त्यांचं लक्ष असतं. नेहमीच आपल्या निमंत्रणाला मान देऊन ते येत असतात. त्यांनाही धन्यवाद. हरेश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. बॉलचा पूर्वार्ध आणि 18 बॉलचा उत्तरार्ध. बंधू मागच्या HDB ट्रॉफीमध्ये पण माझ्याकडे साई सेमीफायनलमध्ये खेळले होते साई संघ. तर नक्कीच आता मात्र एक नामी संधी आहे या स्पर्धेमध्ये आणखी पुढे जाण्याची. कारण खऱ्या अर्थानं सुपर 3मध्ये पानसी संघ गेला लकी ड्रॉच्या आधारावरती. आणि यानंतर मात्र आता बारवाई संघानं काही कमालीचा परफॉर्मन्स दाखवला आहे. आमचे विनोदजी पाटील, स्वर्गीय विनोद पाटील यांची आठवण खरं सर्वांनाच येईल. कारण विनोदनं बारवाई संघासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्या माणसानं खूप भरीव कामगिरी केली. उत्तम खेळाडून त्याचबरोबर आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी विनोदनं सदैव प्रयत्न केलेत. प्रदीप पडवळसारखी मंडळी या संघामध्ये अनेक वेळा खेळायची, तर ही मंडळी राहिली आहे. त्याच्यामुळे बारवाई संघानं आज मात्र खरं तर परफॉर्मन्स चांगला दाखवला. त्याचबरोबर भोकरपाडा संघाचा परफॉर्मन्ससुद्धा खूप छान राहिला. कारण निखिल पाटील या संघाला सदैव पॅक करतात, त्यांचंही स्वागत करूया. आणखीन एक कोरा सामना सुपर 3मध्ये जाण्यासाठी ही लढत सुरू आहे. एका बाजूला कालच्या रजनीमध्ये VRCC गणेशपुरीसारख्या ताकदवान संघाला पराभूत करणारा चावणे संघ आज मात्र मोठ्या नव्या उमेदीनं पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. वन टीम वन ड्रीम हे स्वप्न बनवत मात्र चावणे संघ पुन्हा एकदा एकत्र आला आणि एकत्र राहिलं पाहिजे. क्रिकेटमध्ये वादविवाद बाजूला ठेवून आपल्या गावचा झेंडा अटकेपार रोवण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हायला हवं. स्वीपचा प्रयत्न, अपील जोरदार, पंचांनी नाकारलं. रन्स मात्र मिळेल ती 1. आणि एका धावेनं धावकर धावा लागतायत ते आतापर्यंत 7 धावा. एक गाव एक टीम बनली पाहिजे. कारण मित्रांनो, आजकालचा खेळ हा टाईमपासचा खेळ राहिलाच नाही आहे, तर ते असते गावाची प्रतिष्ठा. त्याच्यामुळे तुम्हाला तो अधिकार दिलायच कोणी की तुम्ही गावाची प्रतिष्ठा पणाला लावाल. एकत्र राहा, एकत्र खेळा, एकत्र नांदा आणि आपला गावचं नाव मोठं करा, हे मुख्य ध्येय आपलं राहिलं पाहिजे. लोअर फुल टॉस बॉल आणि निखिलचा ट्रॅव्हल केलाय. संकेत मोकलनं 2 रन पूर्ण, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दाभोळकर धावा लागत आहेत त्या 9 धावा. अतिशय उत्तमरित्या ही स्पर्धा HDP ट्रॉफी 9961 हे ब्रँडिंग राहिलं आहे आणि ट्रेंडिंग आणि ब्रँडिंग याचं सुवर्णमध्ये साधत मात्र ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या हाताळली गेली आहे. संकेतला हा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता आणि अखेरी म्हणजे शेवटचा बॉल मात्र निखिल सावंतनं टाकला. डॉट या षटकाचा खेळ संपला. दाभोळकर धावा लागल्या त्यामुळे तब्बल बिनबाद 9 धावा. चला फक्त टीम मिटिंग घेऊ नका, लक्षात घ्या आणि सामना लगेच सुरू करा. यानंतर अजूनही 2 सामने आहेत. चला सामना सुरू करा. अजिबात वेळ दौडू नका ही विनंती आहे.
कारण यानंतर अजूनही 2 सामने आहे, त्याची नोंद घ्या. आणि रजनी आहे, त्याच्यामुळे रात्रीच सामने झाले पाहिजेत, हेही स्वप्न राहिलं आपलं. नऊ धावा पहिल्या षटकात सहमतीनंतर पहिल्या बॉलवर चौकार लागला जरूर अनिकेत मोकलच्या बॅटमधून, त्यानंतर मात्र अक्षरशः रोखून धरलं ते निखिल सावंतनं. चावणे संघानं काल प्रभावित केलंय कालच्या रजनीमध्ये, कारण ताकदवान गणेशपुरी संघाला पराभूत करत दिमागदार प्रवेश सुपर 5 मध्ये नोंदवलाय. आणि मी तर म्हणेन विनय की सगळ्या टीम, मग पानसील असेल, भोकरपाडा असेल, बारवे असेल, चावणे असेल, या संघांना शेवटचे सामने खेळणे गरजेचं होतं, कारण प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. आणि तिथे मात्र आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी या मंडळीनं चांगले प्रयत्न केलेत. आणि मग असे सामने ज्या वेळेला आपल्या टीम्स नाईट्समध्ये खेळतात आणि अंतिम रजनी खेळायला येतात ना, त्यावेळेला संपूर्ण गाव तो जल्लोष करतो. तो जल्लोष करण्याची संधी प्रत्येकाला मिळते मित्रांनो, फक्त एकत्र राहील अशी का. एकत्र राहिलात ना, सातत्य पाहिजे कामगिरीमध्ये आणि तुमच्या कर्तृत्वामध्ये सुद्धा. गोलंदाजी खूप छान राहिले. अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कॉलच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक उचलेल फेक केलं, तत्पूर्वी 10 मिळेल फक्त आणि फक्त. एक बॅकअप नव्हता पहिल्यांदा, परंतु नंतर मात्र धावा सुटला. 1 रन्स मात्र मिळते. धापलकर धावा लागत आहेत, त्या म्हणजे 11 धावा आतापर्यंत रोखून धरलंय ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला. अनिकेत मोकळसारख्या फलंदाजाला रोखणं सोपं नसतं, परंतु चावणे संघाच्या गोलंदाजाने दाखवलंय. मानव एंटरप्राइजेस चावणे. आणि किती वेळ अनिकेत मोकलला तुम्ही रोखून धरणार. अकोट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेला आणि सरळ बॉटम हँडचा फायदा उठवत मात्र भिरकावला लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावफलक मात्र जाऊन ठेपेल तो तब्बल 17वर. बिनबाद 17 धावा. 30च्या आसपास रोखणं गरजेचं आहे चावणे संघाला, 30च्या आसपास. परंतु रोखलं जाईल का. चला सामना सुरू करा. बॉल बघा, बॉल आलाय का, बॉल द्या, बॉल. कुंदन पाटील, आपण कृपया मुख्य व्यासपीठावरती या. कुंदन पाटील, नाहीतर रोहित पाटील यांच्याकडून तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. फाईन लेगमधून चेंडू मात्र सीमारचे चिरेल का असं वाटत असताना मात्र चांगला पाठलाग झाला. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं तिथे. किरण पाटीलचं त्यानं मात्र चांगला पाठलाग केला आणि त्याचबरोबर त्याचा संघ सहकारी विशालनं सुद्धा चांगला पाठलाग केला. चेंडूला सीमारच्या आत रोखलं. धावा आल्या तब्बल 2. एक मोठ्या फटक्यानंतर रोखून धरलाय गोलंदाज भावेश ठाकूरनं. गोलंदाजी चावणे संघाची चांगली राहिली आहे काल ही. या बॉलला फिरकावलाय. काय सुरेख फटका. लॉंगऑफची सीमारेषा चिरत मात्र अनिकेत मोकल दाखवतोय आसमान. भावेश ठाकूरला ठोकतोय षटकार. अतिशय उत्तम दर्जाचा फटकेबाजी. आणि इथे मात्र धापलकर धावा लागले, त्याचा बल 25. धावा या षटकातील अंतिम बॉल. हा बॉल चांगला राहिला, हा बॉल चांगला राहिला. कव्हर्सला क्षेत्ररक्षकांचा चेंडू उचलला असताना तर थोडीशी रिस्क होती, परंतु या रिस्कवर डर क्या गे जीत मत 1 रन्स कंप्लीट केली. 1 रन्सनं 2 षटकाचा खेळ संपतो. 26 धावा धापलकावरती लागत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. निखिल सावंतनं धावा दिल्या 9 आणि भावेश ठाकूरला 2 षटकांसहित मात्र तब्बल 17 धावा पडल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागते 26. टीम मिटिंग फार वेळ घ्यायची नाही आहे, कारण 3 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला टीम मिटिंग्सला वेळच नसतो. त्याच्यामुळे विनंती आहे की आपण लगेचच सामना सुरू करूया. ऑलरेडी खूप टाईम झाला आहे. सुपर 5 त्याच्यानंतर सुपर 3. अतिशय उत्तम खेळ आणि अतिशय सर्वोत्तम स्पर्धा. सुरेश शेठ पाटील यांची सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा अतिशय उत्तम स्पर्धा. आणि मैदान, या मैदानानं खूप उच्चांक गाठलेत. सर्वोच्च
पब्लिक, खेळाडू सगळे ओपनच्या खेळाडू मैदानावरती खेळले असतील. एक काळ ज्याप्रमाणे आपण म्हणतो की गाजवलेला असतो, एक काळ गाजवत असतात आणि एक काळ गाजवतील, त्यापैकी हे मैदान आहे की ज्याने एक काळ गाजवला आहे, एक काळ गाजवत आहे आणि एक काळ गाजवत राहील. असं हे मोपाड्याचं मैदान सदैव फेमस राहिलं आहे. त्याच्यामुळे या मैदानाला सवय आहे आनंद उत्सव साजरा करायची. तो आनंद उत्सव साजरा आज कोणता संघ चॅम्पियन बनून करेल? अलॉंग जी कार्पेटला कीज करत बॉल मात्र कव्हरच्या दिशेने गेला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं कौशल्य पा काय सुरेख आहे. ज्या वेळेला 2 धावा घ्यायची असतात ना त्यावेळेला पहिलीच रन एवढ्या जोरात घ्यायची की आम्ही दुसरीसाठी तयार आहोत. थोडी फंबलिंग दिसली का लगेच दुसऱ्यासाठी पलटवार करायचा. ते अनिकेतनं दाखवलं आणि धावा आल्या तब्बल 2 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज किरण पाटील ज्यानं मागाशी फाईन लेगमधून चांगला चेंडू अडवला होता. तो किरण पाटील गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या बॉलवर 2 धावा. प्रकार धावा लागत आहेत त्या 28. बिन बाद 28. गुडघा टेकलाय परंतु इथे फटका फसलाय. टाईम नाही करू शकला अनिकेत मोकल. प्रवीणनं मात्र हा चांगला झेल टिपला डीप स्क्वेअर लेगला आणि अखेरकार अनिकेत मोकल ज्यानं धावा बरसवण्याचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे घेतला होता त्या अनिकेत मोकलला मात्र केला बाद. राकेशजी पाटील उपसरपंच चावणे यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. संकेतजी पाटील आपल्याला विनंती करतात की आपण या आणि या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. षटकातील दुसरा बॉल किरण पाटीलला मात्र सफलता मिळून गेलाय. त्याच्यामध्ये अनिकेत मोकल एक मोठी विकेट. यानंतर मात्र नवीन फलंदाज आणखीन एक ताकदीचा फलंदाज प्रतीक मोकल म्हणजेच भाई. अनेक वर्ष आपल्या गुणवत्तेला न्याय देत हाही खेळाडू खेळतोय विदाऊट प्रॅक्टिस. परंतु आजकाल विचार केला ना यश तर प्रॅक्टिसची गरज काय. दररोज मॅचेस डे नाईट त्याच्यामुळं खेळ आणि प्रॅक्टिस हे जवळपास सारखंच झालं आहे. परंतु फावल्या वेळेतसुद्धा अनिकेत प्रॅक्टिसमध्ये मास्टर आहे हे आम्ही खूप वेळा ऐकलं आहे. अलॉंग दी कार्पेट आपल्या फॉलो थ्रूमध्ये उत्तम स्टॉप करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. 30 धावा मी म्हटलं की 30च्या आसपास रोखणं गरजेचं होतं. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे साई संघाची आणि फलंदाजी तर बहारदार आहे परंतु 2 षटकार जरूर लगावल्यात पण मी म्हटलं की रोखून धरलाय. क्या बात पॉइंटच्या डोक्यावरून बॅकफुटवर जाऊन पंच लगावला ठोकला. हा मात्र षटकार. हा षटकार धावांना बळ देईल लढण्याचं धाडस देईल. कारण 3 षटकांच्या खेळामध्ये पहाटेच्या वेळेला 30+ रन ह्या तुम्हाला चॅलेंज बनवत आहेत आणि अशा धावा आता जमलेत 36. चांगली धावसंख्या. 2 बॉल शिल्लक असतील किरण पाटीलचे. किरण पाटीलने पहिल्या 3 बॉलमध्ये 4 धावा देत 1 विकेट कमावला होता पण इथे मात्र चांगला पंच पाहिला. आणखीन एक तडाखा. धावा बरसत आहेत. षटकारांची अतिशबाजी झाली कारण आतापर्यंत या पूर्वार्धामध्ये 3 षटकांच्या खेळामध्ये 4 षटकार 1 चौकार आणि त्याच्यामुळे धापडकर धावा लागल्या तब्बल 42 धावा. पूर्वार्धामधील फक्त 1 बॉल शिल्लक आहे. हे आव्हान मोठं आणि चॅलेंजिंग राहील. प्रतीक मोकलची गुणवत्ता याविषयी कोणाला शंकाच नाही आहे कारण जेव्हा प्रतीक मोकल खेळलाय ना तेव्हा साई संघ विजयाच्या अधीन गेलाय. परंतु जेव्हा हे सलामीर परतले त्यानंतर माझा संघ अडचणीमध्ये राहिलाय. परंतु आज मात्र सगळ्यांचा खेळ कारण पुन्हा एकदा अनिकेत मोकलचं बरसणं प्रतीक मोकलचं साथ देणं आणि संदेशनं तेवढ्याच उत्पन्नतेनं उत्तमरित्या खेळणं. आणखीन एक चांगला फटका अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधून जातो सीमारेच्या बाहेर. अंतिम बॉलवर आला हा चौकार आणि याच्यामुळे धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 46. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे उत्तरार्धामध्ये चावणे संघाला.
तर नक्कीच साई टीमसाठी मात्र शुभेच्छा येत आहेत. एक त्रिकूट तिकडे मात्र उभं आहे. तारा गावचा बुलंद दावा ज्याचा काल आवाज आपण इथे ऐकला ते रोशनजी पाटील, आमचे पाजी अमितजी म्हात्रे आणि खली म्हणून ओळख राहिलेले आमचे कांचनजी पालकर गुणलेखक. या त्रिकुटाकडून मात्र साई संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. वेलकम, तुमचंही स्वागत आहे. अजूनही 3 मॅचेस आहेत, त्याच्यामुळे सकाळ प्रार्थनीय आहे. चला बॅट्समन पाठवा आपण प्लीज. चावणे संघ चला मैदानाकडे रवाना व्हा. गरज आहे ती तब्बल 47 धावांची. मोठ्या धावांचा पाठलाग करावा लागेल, कारण पहिलं षटक मात्र चांगलं राहिलं होतं चावणे संघासाठी. 9 धावा आल्या, त्यानंतर धावा बरसल्या. भावेशलाही धावा पडल्या, किरण पाटीललाही धावा पडल्या, षटकार पडले 2-2. परंतु मी म्हणेन की चावणे संघानं खचून जाता कामा नये. या असे फटके जर बसतील येणाऱ्या काळामध्ये ते शिकणं गरजेचं आहे. प्रतिकार कसा करायचा, मोठ्या टीमबरोबर खेळताना कसं लढायचं, हे या अशा सामन्यातून तुम्ही खेळता आणि जिंकता. कारण क्रिकेट नेमकं तुम्हाला काय शिकवतं? क्रिकेट तुम्हाला पराभव स्वीकारायला शिकवतं. त्या पराभवातून पुन्हा उभं राहत कसं लढायचं हे शिकवतं. क्रिकेट तुम्हाला शिकवतं आनंदामध्ये उत्सव साजरा कसा करायचा, उन्माद न ठेवता पुन्हा एकदा नव्यानं तो डाव कसा सावरायचा. आज जिंकलो तरी उद्या पुन्हा जिंकायचं आहे, यासाठी नवा डाव का सुरुवात करायचा. क्रिकेट बरंच काय शिकवतं. आयुष्य आणि क्रिकेटमध्ये खूप सारं साम्य आहे. ती साम्यता मात्र दाखवली जाईल आणि क्रिकेटमधून जो शिकला तो आयुष्यातही मोठा होतो. परंतु क्रिकेट आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आजकाल बहर आला आहे. जेवढा आंब्याना मोहर नाही ना, तेवढा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या रजनी क्रिकेटला बहर आला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट नमूद करू इच्छितो की 24x7 खेळण्यापेक्षा कधीतरी कामाकडे लक्ष द्या. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट तुम्हाला शाबासकी देईल, तुम्हाला मोठं बनवेल, नाव देईल. परंतु आयुष्यामध्ये नावाबरोबर पैसा आणि ते आपलं स्वतःचं भविष्य सजवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. गाणी येतील, शेतकरी नवरा पाहिजे, शेतकरी रिक्षावाला नवरा पाहिजे, क्रिकेटवाला नवरा पाहिजे. परंतु लग्न जमवता गेलात ना की 3 फुटांचे जोड झिजतात तरी क्रिकेटवाल्यांची लग्न जमत नाही. लव्ह मॅरेज नसेल तर. पॅरागॉन चपली पहिले होत्या, त्या झिजून संपल्या. आता बुटं आली आणि त्याच्यामध्ये झिजतात तरी लग्न जमत नाही. त्याच्यामुळे क्रिकेट तुम्हाला शाबासकी देईल, तुम्हाला मान देईल, सन्मान देईल. पण त्या मानाबरोबर आपण पैसेही कमवायला, नोकरी करायला शिकलं पाहिजे. शिकाल तर टिकाल. पहिल्यांदा शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. यासाठी तुम्हाला एकत्र राहत मात्र खऱ्या अर्थानं गावचा झेंडा अटकेवर रोवण्यासाठी कर्तृत्वही सिद्ध केलं पाहिजे. पार्ट टाईम प्रॅक्टिस तर पाहिजे. कारण पूर्वी घरातली कामं उरकून मग खेळायला जायची, तरीही वडील मागून येऊन मारायचे. आता 11 वाजता उठतो मुलगा, त्याला 12 वाजता आई जेवण देते आणि 3 वाजता वडील त्याला गाडीवर घेऊन खेळायला घेऊन जातात. ही परिस्थिती बदलली आहे. पैसा आलाय, परंतु पैशाचा अपव्यय होता कामा नये. चला सामना सुरू करूया. आपण वळूया आपण या सामन्याकडे. मोठ्या धावांचा पाठलाग करायची 47 धावांचा पाठलागासाठी कोणत्या प्रकारचा प्रतिकार राहील मानव एंटरप्राइजेस चावणे संघाचा, की एका बाजूला मात्र साई संघ काय खेळ दाखवेल. पहिल्या बॉलला मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं फटकावलाय. धाव मात्र येते 1. बॅटची कडा संदेश पाटील, तर नॉन स्ट्राईकला मात्र प्रवीण पाटील. निखिल मोकळ गोलंदाजीच्या मार्कवर 2 बंधुराज, 2 सक्के भाऊ. लग्नाच्या अगोदर पक्के मित्र असतात आणि लग्नानंतर तेच दोघं एकमेकाच्या विरोधात इलेक्शनला उभे राहतात. 2 भावाने जर हातात हात घालून लढलात ना मित्रांनो, तर भावकी तुमच्या वाट्याला जाणार नाही. भावकी एकत्र राहील तर गावकी तुमच्या वाट्याला जाणार नाही, आणि गावकी एकत्र राहील तर पंचकृषी तुमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही. परंतु पहिला ब्रेक थ्रू कुठे येतो? 2 भावांच्यामध्ये. त्यामुळे 2 भावांनी एकत्र राहणं गरजेचं, ही काळाची गरज आहे. अवंतरची ही रन मात्र एक्स्ट्रा येते. एकत्र राहा. आपला कुटुंब आपल्यावर अवलंबून आहे. इलेक्शनमध्ये नेहमी पाहतो विनय आपण की आपल्या अपोजिट नेमका राहतो कोण? आपल्याच काकाचा मुलगा, आपलेच काका. परंतु त्या 2 काकांना कधी कळलंच नाही की लोक येतात आपल्या घरात घुसतात, सांगतात की तू उभा राहायला पाहिजे, तू जिंकणार. आणि ते पडल्यानंतर
तीच लोक दोन्हीकडे फिरतात. इलेक्शनमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जवळचा कोण ना दूरचा कोण हे कधीच कळत नाही. प्रत्येकाला वाटतं की यांनी मत टाकला आहे, आणि जो पराभूत झाला आहे ना त्याला असं वाटतं की यांनीच मला टाकलं नाही, त्यांनीही टाकलं नाही, कोणीच टाकलं नाही. हा इलेक्शनची फॅक्ट आहे. परंतु इट्स अ पार्ट ऑफ इलेक्शन. गेममध्ये मात्र राहील शेवटपर्यंत चावणे संघ. लढवय्या खेळ दाखवावा लागेल. मोठ्या संघाच्या विरोधात लढण्याचं धाडस तुम्हाला दाखवावंच लागेल. इथून बरंच काही शिकण्यासारखं आहे. क्रिकेट तुम्हाला बरंच काही शिकवते. आज 50 धावा केल्या, उद्या शून्यावर जाणारे अनेक लोक आहेत, त्याच्यामुळे शिकलं पाहिजे. आमच्याकडे एस के पाटील गोलंदाज नेहमी सांगायचा आमचा, किती मोठा फलंदाज असू दे पण तो त्याच्या आयुष्यामध्ये कधीतरी शून्यावर आऊट झाला असेल, तुम्ही तोच प्रयत्न करा, त्याचा शून्य पकडा, त्याच्या 50 नका पकडू. त्याच्यामुळे नव्यानं डाव, प्रत्येक इनिंग ही नव्यानं सजवायची असते, तरच तुम्ही परफॉर्मन्स राहतो तुमचा आणि तुम्ही प्रसिद्ध होता. क्या बात, कलाकारी फटका दाखवला. स्कूपचा हा प्रयत्न, दिल स्कूप दिलशाने तिकडे खुश झाला असेल, आणि इकडे मात्र चावणे संघाचे खेळाडूही आणि तमाम प्रेक्षकी या स्कूपनं मात्र धावा आल्या तब्बल 4, आणि या 4 धावांचे धावलकर धावा लागत आहेत त्या बिनबाद 7 धावा. हळूहळू आपली टीम मजबूत बनवायची, हळूहळू चांगल्या संघाबरोबर खेळायचं. कारण विनय पाटील खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, आपल्या याच टीम आहेत जयमालकर, ज्या ठाणे भिवंडीमध्ये जाऊन 64च्या गटामध्ये खेळतात, 48च्या गटामध्ये खेळतात, आणि एकत्र चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत, आणि आमने सामने कोणाच्याही खेळतात. पण इथे एकदा एंट्री टाकली ना, एफ गट पाहिजे, ई गट पाहिजे. डी गटामध्ये आम्ही कधी खेळलोच नाही, आम्हाला ई बग. हे गटबाजी जेव्हा बंद होईल ना, तेव्हा गावाच्या 3-3 टीम एक टीम बनतील आणि कोणाच्याही विरुद्ध लढण्याचं धाडस करतील. 1 वर्ष त्रास होईल खेळायचा, पण मोठ्या टीमच्या विरोधात लढण्याची सवय झाली ना की तुमची टीम आपोआपच ताकदवान बनेल. पुन्हा एकदा स्कूपचा हा प्रयत्न राहिला आहे, पण इथे मात्र निखिलनं तसं करू दिलं नाही, आणि अशा प्रकारे इथे मात्र राहिला हा डॉट बॉल. पहिल्या षटकाची सांगता झाली. 47 धावांचं भलं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. धावांचा पाठलाग होईल की नाही दूर राहिलं, परंतु चावणे संघाला लढवय्या खेळ दाखवावा लागेल. ज्या वेळेला मोठ्या संघाच्या विरोधात खेळताना त्यावेळेला मोठ्या संघाच्या डोळ्यात डोळे घालत त्यांना प्रतिकार दाखवायचा असतो. जिंकू किंवा हरू हा नंतरचा पार्ट आहे. लढणं पाहिजे, लढणं जारी ठेवा. 12 बॉल 40 धावा. बारा बॉल 40 धावाची गरज. अनिकेत मोकळ गोलंदाजाच्या मार्कवर, तर स्ट्राईकर मात्र फलंदाज असेल प्रवीण पाटील. 12 बॉल 40 धावांची गरज आहे. तुम्ही लढता कसं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लढलं पाहिजे. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने मिडीव केला जाईल. 1 रन्स मात्र कंप्लीट केली जाईल, आणि एका रन्सनं मात्र धावफलक जाऊन ठेपेल, तो म्हणजे 8 वर. अंतर दूर आहे, पल्लाही दूर आहे, आव्हान मोठं आहे, परंतु आव्हान जरी मोठं असेल ना तर लढण्याचं धाडस तुम्हाला दाखवावं लागेल. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. धन्यवाद. हजीर तो वजीर. झेल राहिला हवेत बराच वेळ, आणि ते मात्र धाव मिळते 1. प्रत्येक बॉल व रन घेण्याचा हा प्रयत्न मात्र चांगला राहिला आहे. रन्स मिळते 1 न काही फरक पडणार नाही आहे साई संघाला, आणि साई संघ रिलॅक्स जरूर झाला आहे, परंतु इथून अजूनही चावणे संघाला लढावं लागेल. एका दुसरा मोठा फटका त्यांना आत्मविश्वास देऊन जाईल. काही क्लोज काउंटर असतात ना, ते तुम्हाला पुढचा सामना लढण्याचं धाडस देतात, पण पराभव जर दुरून झाला ना की मग तुमचे हाच प्रयत्न, हा प्रयत्न चांगला राहिला. भलेही झेल होईल, काय होईल, यश पहा. प्रयत्न जारी ठेवायचे, यश तुम्हाला नक्की मिळणार. उद्या सांगेल प्रवीण की मी अनिकेत मोकरला षटकार मारलाय. हा धाडस आहे ना, हे धाडस तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जिंकण्याचं आणखीन बळ देतं. इथे माझा चांगला फटका आला, ठोकला षटकार. 1 तर पलटवला. कर्ज होईल तेवढा होईल, परंतु व्याज द्यावं लागेल. तर व्याज दिला जातो या 6 धावांचा.
अनिकेत मोकल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीच्या मार्कवर प्रवीण पाटील ज्यांनी दाखवला एक षटकार. फुल टॉस बॉल, लढण्याचा धाडस दाखवला जातोय. मागच्या बॉलवर आलेल्या षटकारानं द्विगुणित ताकद वाढली, आत्मविश्वास दुणावला आणि इथे मात्र ठोकला दुसरा षटकार. हेच यालाच म्हणतात लढणं. मी अगोदर म्हटलं होतं जय मालकर, कोण जिंकेल कोण हरेल याही पेक्षा आम्ही कसे खेळलो, आम्ही कसं लढलो ना. यश मालकर, हेच महत्त्वाचं आहे की आम्ही कसं लढलो. ते लढणं सुरू आहे, अतिशय उत्तम दर्जाचा खेळ सुरू आहे. अनिकेत मोकलला त्याने ठोकलेल्या 2 षटकार व्याजासहित परत केलेत प्रवीण पाटीलनं. बॉल राहिला हवेत, आत्ता हवेत राहिला आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. परंतु जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा प्रवीण पाटीलसाठी. प्रतिकार दाखवला, 2 षटकार अनिकेत मोकलला ठोकले आणि आपल्या परीनं हा सामना पुढे घेऊन जाण्याचा मानस आणि धाडस या प्रवीण पाटीलने दाखवलाय. वेल प्लेड प्रवीण. नवीन फलंदाज रेडी आपण लगेच. धावा 21 झाल्या. 7 बॉल 26 धावा. 7 बॉल 26 धावा. 12 बॉल 40चं गणित होतं. 7 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. या बॉलवर षटकार आला ना तर मात्र 20 राहू शकतात. नवीन फलंदाज आपण पाहतोय निखिल सावंत, ज्यानं गोलंदाजी उत्तम केली होती. 9 धावा त्यानं मोजल्या होत्या फक्त. तो निखिल सावंत ऑन अ स्ट्राईक. 1 डाऊन प्लेयर म्हणजेच पिंच हिटर. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉल कडे निरखून पाहिलं नाही, स्लोवर बॉल टाकला. मोठा टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव अनिकेतकडे राहिला आहे. त्यानं मात्र ती चपलता दाखवली आणि इथे मात्र समय सुद्धा दाखवत स्लोवर बॉल टाकला आणि निखिलला त्यानं मात्र या बॉलवर चकवलं. डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावावरती लागल्या. येणाऱ्या 6 बॉल्समध्ये 26 धावांची गरज. वाईटसाठी रिव्ह्यू कोणाचा आहे? बॅटिंग साईड पाहिलं जाईल. चला फेअर डिलिव्हरी. अजून इतका आत नाही बॉलर टाकू शकत. अजून किती टाकणार? प्रतीक मोकल गोलंदाजीच्या मार्कवर 6 बॉलवर 26 धावा वाचवायच्या. तर एका बाजूला मात्र संदेश पाटील आणि निखिल सावंतला या धावा जोडायच्या आहेत. प्रतीक मोकल वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. 6 बॉल आणि 26 धावा. पहिला तडाखा दिलाय. सामना संपला नाहीये हा इशारा करत मात्र संदेश पाटील आपल्या परीनं संदेश देतोय. प्रतीक मोकलला दाखवतोय आसमान. लढणं जारी आहे. काय घडलंय त्याही पेक्षा काय घडवायचं आहे, हा इतिहास रचायचा आहे असा प्रयत्न मात्र प्रतीक मोकलवर केला जातोय आणि संदेश पाटीलनं दाखवलाय आसमान. आता 5 बॉल 20 धावा. 5 बॉल 20 धावा. सुंदर. मी तेच नेमकं म्हटलं होतं, लढलं पाहिजे. आणखीन एक चांगला फटका. आणखीन एक चांगला फटका. कव्हर पॉईंटच्या मधून काय सुरेखरित्या टोलवलाय आणि इथे मात्र चेंडू जातो सीमारेषा बाहेर. पॉईंटची सीमारेषा क्लिअर करता हा सामना जिवंत ठेवलाय. चावणे संघाच्या फलंदाजीला शाबासकी दिली जाईल. 47 धावांचा भला मोठा आव्हान असताना हे समीकरण येऊन ठेपलंय. 4 बॉल 16 धावा. आतापर्यंत रिलॅक्स राहणारा हा गावदेवी साई संघ मात्र आता विचार विनिमय करेल की सामना हळूहळू बनायला लागलाय. एक मोमेंटो बनलाय. इथे मात्र काय घडेल? 4-16चं गणित. विचार केला जाईल. विचार केलाच जाईल.
आणखीन एक चांगला फटका, परंतु इथे मात्र पॉईंटला क्षेत्ररक्षक डीपला उभा केला आणि इथे मात्र रन मिळेल फक्त आणि फक्त एक. बॉल शिल्लक असतील 3 आणि 15 धावांची गरज. हा बॉल असेल निर्णायक. 3 बॉल 15 धावा, 47 धावांचं भलं मोठं आव्हान घेतलं. मी तेच नेमकं म्हटलं होतं की इथून त्यांना लढण्याचं धाडस मिळेल चावणे संघाला. येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही संघाच्या विरोधात गाव एकत्र करत कोणत्याही संघासाठी लढण्याची ताकद त्यांना मिळेल. आणि अखेरकार हा मात्र डॉट बॉल राहत की सास, परंतु मी म्हणेन की काही गमावलं नाही आहे चावणे संघानं. आपण सुपर 5 मध्ये आलात, इथं चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. एक तरी ट्रॉफी पण नक्की उचलणार आहे, ती मात्र शंका नाही आहे. तो आनंद उत्सव साजरा केला जाईल. त्याच्यामुळे या सामन्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे की लढायचं कसं, मोठ्या टीमच्या विरोधात खेळताना त्यांना झुंजवायचं कसं. वाईट बॉल कदाचित स्ट्राईक चेंज करायची आहे चावणे संघाच्या. या तंबूमध्ये असा इशारा होता की ज्याने षटकार ठोकला त्या प्रवीणला स्ट्राईकवर घेऊन ये असा निखिलला इशारा होता, परंतु तेवढी संधी नव्हती मुळात. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. रन्स मात्र घेतली जाईल, तिथे कंप्लीट केली जाईल. 1 रन्स आणि आता 1 बॉल. चला पानसिल संघ तुम्ही पण येऊन थांबा इकडे. टॉसला तर बोलवावीच लागेल आपल्याला. या सगळ्या जितके टीम जिंकलेत ना या सुपर 3 मध्ये, बारवाई संघाने घ्या आपण आणि या संघातून लकी ड्रॉ होईल आणि त्यानंतर मात्र पानसिल संघाच्या विरोधात टॉस केला जाईल. वाईट बॉल. प्रतीकला वाटलं की कदाचित 8 वाजेपर्यंत सामना चालवायचा आपण फायनल. 1 बॉल टाकायचा प्रतीक, सगळ्यांचा अंत कशाला पाहायचा आपण तरी. 1 बॉल 13 आणि अखेरकार मात्र फुल स्टॉप झाला आणि सुपर 3 मध्ये पोहोचलाय हिंदवी 11 गावदेवी साई टीम. अभिनंदन. परंतु हॅट्स ऑफ यू चावणे संघ, तुम्ही खूप छान खेळलात, तुम्ही खूप छान लढलात, त्यावर तुमचं विशेष कौतुक केलं जाईल. तत्पूर्वी HDP ट्रॉफी 9961 पुन्हा एकदा आदरणीय सुरेश शेठ पाटील यांच्या स्पर्धेमध्ये आम्हाला सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा संधी दिलीत तुम्ही, तर मी विनय पाटील यांचा ऋणी राहीन, सुदर्शन पाटील आमचे मित्र यांचा ऋणी राहीन आणि तुमच्या संपूर्ण आयोजन कमिटीचा मी आभार प्रकट करतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.